उर्वांश का बरं एवढा पळत सुटल्या पुढे तुम्हाला समजेलच। तर आज आई नाश्त्यामध्ये मुंगाचं उसळ बनवणार होती, त्यासाठी सकाळीच मस्त अशी तयारी केली आणि नाश्तासुद्धा बनवून घेतला। तितक्यात एक ताई नाव नोंदणी करायला येत नाही, तर लगेच मी तिला नाव वगैरे सांगितलं, पटकन नोंदणी करून घेतली आणि आज मला हॉस्पिटलला जायचं होतं। तर दादा आणि मी लगेच मग निघालो हॉस्पिटलला, नाव नोंदणी होत नाही तर। आणि बघा घरी येत नाही तर उर्वांच्या अशा मस्त्या बघायला भेटल्या। त्याचा हा फ्रेंड आहे, आजी आजोबांच्या गावाला आला की तो याच्यासोबतच दिवसभर खेळत असतो। लगेच म्हणे मामा तुझ्या भरपूर मस्त्या झाल्या, चल आता तुझं टकलच करून आणतं। आधी तर त्याला असं वाटलं मस्करी करते मामा, पण लगेच मामासोबत तो निघाला पण। आणि घरी यायच्या वेळेस तर बघा खरंच त्याच्या मामाने त्याला टकलं करून आणलं। तर बघा आमचा टकला गुंडू कसा दिसतोय तर। आणि घरी येत नाही तर मी बघत नाही तर बघा त्याचा व्हिडिओ काढायला घेतला, तर तो म्हणत होता मम्मा माझा व्हिडिओ काढू नको आणि मामाचं सुद्धा टकलं करून दे। आणि आम्ही उद्या जाणार होतो गावी परत, तर आईला म्हटलं की चल आता सगळं झालं खाऊन, आता तू गुलाबजामुन सारून दे। तर आईने मस्त असे गुलाबजामुन करायला घेतले आणि इकडे बघा तो याच्यासाठी पळत होता, त्याचे पप्पा आम्हाला घ्यायला आले होते।